विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैद्यकीय अधिकारी यामध्ये सामान्य ज्ञान याला 20% वेटेज आहे. त्यामधील महत्त्वाचा जो टॉपिक असतो चालू घडामोडी यावर आधारित 101 ते 150 असे एकूण 50 प्रश्न बघणार आहोत. लक्षात घ्या, जे 2024मध्ये परीक्षेत आलेले काही प्रश्न आहेत ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, नुकताच फलोत्पादन श्रेणीतील सर्वोत्कृष्ट राज्याचा कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन रीड करायचे आणि उत्तर येत असेल तर खाली कमेंट करायचं. ऑप्शन जर रीड करत बसलो तर आपला वेळ वाया जाईल. मी प्रश्न आणि उत्तर तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात घ्या, नुकताच फलोत्पादन श्रेणीतील सर्वोत्कृष्ट राज्याचा कृषी नेतृत्व पुरस्कार हा विद्यार्थी मित्रांनो नागालँड या राज्याला मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. त्यानंतर पुढील, प्लास्टिक रिसायकलिंग आणि टिकाऊपणा या विषयावर जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? आन्सर आहे दिल्ली या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, विरंगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर आन्सर आहे मध्य प्रदेशमध्ये. पुढील क्वेश्चन, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत किती अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर क्षमतेच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्याची घोषणा करण्यात आली? राईट आन्सर आहे 7.5 हॉर्स पॉवर. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्यातील अभ्रक खाणींना बालमजुरीमुक्त घोषित करण्यात आले? राईट आन्सर आहे झारखंड राज्य. त्याची जी कॅपिटल आहे ती आहे रांची. पुढील, 16व्या वित्त आयोगाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 5 सदस्यीय सल्लागार परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश आहे? तर आन्सर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच डॉक्टर DK श्रीवास्तव, नीलकंठ मिश्रा आणि प्रांजल भंडारी हे 16व्या वित्त आयोगाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 5 सदस्यीय सल्लागार परिषदेत आहेत. पुढील क्वेश्चन, 10 ऑगस्ट 2024 पासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी इंडियन एनर्जी एक्सचेंजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली? राईट आन्सर आहे सत्यनारायण गोयल यांची. त्यानंतर पुढील, अलीकडेच कोणत्या संस्थेने मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टीम लॉन्च केले आहे? तर आन्सर आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पुढील क्वेश्चन, जागतिक लोकसंख्या दिन 2024ची थीम काय आहे? तर याची थीम आहे ऑप्शन क्रमांक ए, कोणालाही मागे न सोडणे, प्रत्येकाला मोजा. पुढील क्वेश्चन, 1975च्या आणीबाणीच्या काळात ज्यांनी यातना भोगल्या त्यांच्या स्मरणार्थ संविधान हत्या दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आन्सर आहे 25 जून रोजी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या देशाने रशियामधून आश्रय शोधणाऱ्यांना रोखण्यासाठी सीमा रक्षकांना अधिकार देणारा कायदा संमत केला? त्याच्या संसदेने किमान आवश्यक 164 मतांनी मंजूर केले. तर याचा राईट आन्सर आहे फिनलँड. पुढील क्वेश्चन, गरीब कुटुंबातील 60,000 तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी IT सक्षम युवा योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिली? आन्सर आहे हरियाणा, कॅपिटल चंदीगड. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या देशाने जुलै 2024मध्ये लष्करी गतिशीलता वाढवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली नाही? आन्सर आहे तुर्की. पुढील क्वेश्चन, स्थानिक समुदायांच्या मदतीने लोक जैवविविधता नोंदणी तयार करणारे पहिले राज्य कोणते? आन्सर आहे केरळ. पुढील क्वेश्चन, कृषी स्टार्टअप आणि कृषी उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी सरकार जो निधी सुरू करणार आहे त्याचे नाव काय? तर त्याचं नाव आहे ॲग्रीश्युअर. पुढील क्वेश्चन, तंत्रज्ञान विकास निधी योजना अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली, हा कोणत्या मंत्रालयाचा कार्यक्रम आहे? आन्सर आहे संरक्षण मंत्रालय. पुढील क्वेश्चन, UP मँगो फेस्टिवल 2024 दरम्यान उत्तर प्रदेशने 15 टन आंबा कोणत्या देशाला पाठवला? तर आन्सर आहे जपान. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष विद्यापीठ स्थापन केले जात आहे? तर आन्सर आहे झारखंड राज्य. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणते विद्यापीठ संस्कृत आणि भारतीय अभ्यास विद्यालय अंतर्गत हिंदू, बौद्ध आणि जैन अभ्यासासाठी नवीन केंद्रे स्थापन करत आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. पुढील क्वेश्चन, लहान अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या देशाने भारताला सहकार्य देऊ केले?
ॲन्सर आहे रशिया. त्यानंतर आपल्याला पुढील क्वेश्चन बघायचे आहेत. 30 क्वेश्चन अजून बघायचे आहेत. त्यापूर्वी जर आपल्याला कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर ते आता तुम्हाला फक्त 1500 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केलं जाणार आहे. यामध्ये आयुर्वेद अभ्यासक्रम आहे, नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहे, सामान्य ज्ञान आहे आणि चालू घडामोडी आहेत. याविषयी अधिक माहिती बघूयात. आयुर्वेद अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज 1350 प्रश्न भेटतील. हे 4 टॉपिक या ठिकाणी कव्हर केलेत आणि बाकीचे जे टॉपिक आहेत त्यावर 1650 प्रश्न तुम्हाला भेटतील. असे एकूण 3000 प्रश्न आहेत. प्राईज आहे 999. PDF स्वरूपात ही मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. नॅशनल हेल्थ प्रोग्राम यावर टॉपिक वाईज विद्यार्थी मित्रांनो नोट्स आहेत आणि 430 MCQ आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे 499 फक्त. कमी वेळात क्वालिटी अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्याच पद्धतीने सामान्य ज्ञानमध्ये हे जे सर्व टॉपिक आहेत या टॉपिकवर एकूण 4700 प्रश्न आहेत. प्राईज याची फक्त आहे 299 रुपये. हे आपण घेऊ शकता. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून कमी वेळात तुम्हाला रिवाईज करायला सोपं जाईल. त्यानंतर चालू घडामोडीचे देखील जानेवारी ते ऑगस्ट 2024पर्यंत एकूण 5335 प्रश्न. प्राईज आहे फक्त 158 रुपये. यासोबत तुम्हाला ज्या इतर ज्या महत्त्वपूर्ण PDF आहेत त्या देखील प्रोव्हाइड केलं जाईल. याचं जर इंडिव्हिज्युअल जर तुम्ही घ्यायला गेले तर 1995 होतात, परंतु जर तुम्ही कंप्लीट जर पॅकेज घेतलं तर ते तुम्हाला फक्त 1500 रुपयामध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. परचेस करण्याकरिता आपण लगेच 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारत दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करत असतो? तर याचा राईट आन्सर आहे 10 जुलैला. पुढील क्वेश्चन बघूयात. 2024मध्ये भारताने कोणत्या देशासोबत सेंद्रिय उत्पादनासाठी परस्पर मान्यता करार लागू केला? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, तैवान. पुढील क्वेश्चन, जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? तर हा दिवस साजरा केला जातो 15 जुलैला. पुढील क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे जेम्स अँडरसन हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? आन्सर आहे इंग्लंड. पुढील क्वेश्चन, दुसऱ्या बिमस्टेक परराष्ट्र मंत्री रिट्रीटचे आयोजन कोठे करण्यात आले? तर हे आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे गुरमीत सिंग संधावालिया यांची. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 2024मधील विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ते पटकावलं आहे बार्बरा क्रेजिकोवा यांनी. पुढील क्वेश्चन, पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या? आन्सर आहे न्यायाधीश अलिया नीलम या. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांना मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा केली? तर आन्सर आहे महाराष्ट्र. पुढील क्वेश्चन, DD रोबोकॉन इंडिया 2024 रोबोट स्पर्धा कोणत्या विद्यापीठाने जिंकली? तर ही जिंकली आहे निर्मा विद्यापीठ अहमदाबाद. पुढील क्वेश्चन, कोणत्या देशाच्या वीज, पाणी आणि वायू प्राधिकरणाने प्रिंट रिलीफ स्टँडर्डकडून जागतिक शाश्वता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे? आन्सर आहे संयुक्त अरब अमिराती. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 2024मध्ये कोणत्या भारतीय NGOने उत्कृष्ट परिवर्तनशील सामाजिक कार्यासाठी 2 प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट CSR पुरस्कार जिंकले? आन्सर आहे आर्ट ऑफ लिव्हिंग. पुढील क्वेश्चन, नीती आयोगाने भारतात शून्य उत्सर्जन ट्रकच्या अवलंबनाला गती देण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव सांगा. तर ही मोहीम आहे नीती गिअर शिफ्ट चॅलेंज. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्याने एक कुटुंब 1 मीटरपर्यंत अनुदान मर्यादित करून आणि रेशन कार्डाची वीज जोडणी जोडून घरगुती वापरकर्त्यांसाठी शून्य वीज बिलाच्या तरतुदी तर्कसंगत करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर आन्सर आहे हिमाचल प्रदेश. पुढील क्वेश्चन, नीती आयोगाच्या SDG इंडिया निर्देशांक 2023-24मधील सर्वोच्च 3 राज्ये निवडा. तर यामध्ये आहे केरळ, त्यानंतर उत्तराखंड आणि तामिळनाडू. पुढील क्वेश्चन, 2024मध्ये अनुक्रमे विम्बल्डन पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर हे जिंकलं आहे कार्लोस अल्काराज आणि बार्बोरा क्रेजिकोवा यांनी. पुढील क्वेश्चन, कोणत्या देशाने अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून विक्रमी 4थी युरोपियन सॉकर चॅम्पियनशिप म्हणजेच UEFA युरो 2024 जिंकली? आन्सर आहे स्पेन. पुढील क्वेश्चन,
पंतप्रधान मोदींनी इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचे उद्घाटन कोठे केले? तर हे केलं आहे मुंबई या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, अमित शहा यांनी कोणत्या राज्यात प्रधानमंत्री उत्कृष्टता महाविद्यालयाचे उद्घाटन केले? तर हे केलं आहे मध्य प्रदेश या ठिकाणी. मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ, महाराष्ट्राची आहे मुंबई, उत्तर प्रदेश लखनौ, तर गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. पुढील क्वेश्चन, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर ही केली आहे KP शर्मा ओली यांची. पुढील क्वेश्चन, कोणत्या संघाने विक्रमी 16वे कोपा अमेरिका विजेतेपद जिंकले? आन्सर आहे अर्जेंटिना. त्यानंतर पुढील क्वेश्चन, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर आन्सर आहे भारत चॅम्पियन्स. पुढील क्वेश्चन, बिहारचा पहिली ट्रान्सजेंडर पोलीस उपनिरीक्षक कोण बनले आहेत? आन्सर आहे मानवी मधु कश्यप. पुढील क्वेश्चन, संरक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने आपली पहिली पक्षी गॅलरी उघडली? आन्सर आहे उत्तराखंड, ज्याची कॅपिटल आहे डेहराडून. पुढील क्वेश्चन, पेटीएम पेमेंट्स बँकेचे नवीन CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आन्सर आहे अरुण कुमार बन्सल. नेक्स्ट, लाल समुद्रातील बचाव मोहिमेतील शौर्याबद्दल कॅप्टन अविनाश रावतांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या संस्थेने पुरस्कार दिला? आन्सर आहे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना. पुढील क्वेश्चन, भारत संचार निगम लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आन्सर आहे रॉबर्ट जेरार्ड रवी. पुढील क्वेश्चन, हमारा संविधान हमारा सन्मान हा दुसरा प्रादेशिक कार्यक्रम कुठे होणार आहे? तर हा होणार आहे प्रयागराज या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला ध्वजवाहक कोण असेल? तर त्या होत्या PV सिंधू. पुढील क्वेश्चन, इंडिया मोबाईल काँग्रेसचा विषय काय आहे? तर याचा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे द फ्युचर इज नाऊ. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. तसेच वैद्यकीय अधिकारी जर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट पाहिजे असेल तर ती देखील घेऊ शकता आपण, ज्यामध्ये 100 प्रश्न आहेत, 200 मार्कांसाठी, वेळ 2 तास आहेत. यामध्ये या पद्धतीने प्रश्न आपण घेतले आहेत. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सेपरेट दिली आहे. OMR शीट दिली आहे, त्याची प्रिंट काढायची, स्वतः टायमर लावायचा आणि विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची, म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करण्याकरता या ठिकाणी मदत होईल. त्याच पद्धतीने जर तुम्हाला चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, नॅशनल हेल्थ प्रोग्राम, आयुर्वेद सिलेबस हे जर कंबाईन पॅकेज पाहिजे असेल तर ते तुम्ही 1500 रुपयामध्ये परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या आधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली, त्यावर जाऊन आधीचे व्हिडिओ वॉच करू शकता. थँक्यू.